दिनांक 12 जून 2024 राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यावर छापे। 16 गुन्ह्यात 5.25 लाखाचा मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी व बुधवारी हातभट्टी निर्मिती व विक्री ठिकाणावर टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या 16 गुन्ह्यात देशी व विदेशी दारू, हातभट्टी दारू ताडीसह 5,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध मंगळवार व बुधवार या दोन्ही दिवशी राबवलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुळवंची तांडा येथील हातभट्ट्यावर व शहर परिसरातील विक्री ठिकाणावर छापे टाकून कारवाई केली। या कारवाई दरम्यान भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी गुळवंची तांड्याच्या दक्षिणेस एका काटेरी झुडपात एका लोखंडी भट्टू बॅरेलमध्ये 100 लिटर रसायन व 12 प्लॅस्टिक बॅरेलमध्ये 2400 लिटर रसायन असा 94,000चा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला। या पथकाने गुळवंची तांड्याच्या पूर्वेस गोशाळेच्या पाठीमागे राजू ज्ञानदेव चव्हाण वय वर्ष 39 या इसमाच्या ताब्यातून 2 लोखंडी भट्टी बॅरेलमधील 200 लिटर रसायन व 200 लिटर क्षमतेच्या 10 प्लॅस्टिक बॅरेलमधील 2000 लिटर रसायन व एका रबरी ट्यूबमधील 100 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 93,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।